हॅलो नमस्कार, कसे सगळे मजेत ना? मजेत तच असायला हवं. मी गिरिजा स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी फक्त 45 मिनिटांमध्ये पावभाजी कशी बनवायची त्याची अगदी सोपी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला, आपल्याकडे खूपच कमी वेळ आहे, लगेचच तयारीला लागा. 2-3 दिवस व्हिडिओ आलेलाच नाही आहे, त्यामुळे खूप सॉरी, कारण की माझं शेड्यूल खूपच जास्त बिझी झालं आहे. कॉलेज पण सुरू झालं आहे, त्यामुळे मला एडिटिंग करायला अजिबातच वेळ मिळाला नाही. घरातली कामं, कॉलेज, ऑफिस असं सगळं करत आहे ना, माझा दिवस कधी संपतो आहे मला समजतच नाही आहे. थोडंसं इंटर्नशिप पण चालू केली आहे, त्यामुळे तिकडेही जास्त वेळ जातो आहे आणि खूपच जास्त गडबड व्हायला लागली आहे माझी. आता मी एक टाईम टेबल बनवणार आहे, ज्यामुळे ते माझं एडिटिंगचं टायमिंग मी फिक्स करून ठेवेन, म्हणजे माझा त्रास थोडासा कमी होईल आणि मला वेळही मिळेल एडिटिंगसाठी. पहिले पावभाजी करण्यासाठी जे मी फुलगोबी आणला होता, म्हणजे फ्लॉवर बोलतात त्याला, तो आणला होता. तो मी गरम पाण्यामध्ये चिरून टाकला, कारण ह्या दिवसांमध्ये त्याच्यावरती थोडंसं काहीतरी किडे वगैरे असण्याचं आणि त्यावरती औषधसुद्धा खूप मारलेलं असतं, त्यामुळे ते थोडंसं मी गरम पाण्यामध्ये मीठ टाकलं आणि त्यामध्ये उकडून घेते. आणि तोपर्यंत इकडे म्हणलं चला बटाट्याची साल काढून घ्यावी, म्हणजे नंतर साल काढायचा ताप वाचेल. नंतर बटाटा गरम झाला ना की मग थोडासा त्रास होतो, त्यामुळे म्हटलं चला आधीच साल काढून चिरून मग एकसाथच तो कुकरमध्ये टाकावा. आज अचानकच माझं पावभाजी करायचं प्लॅनिंग झालं आहे, त्यामुळे ऑलरेडी खूप लेट झालं आहे. मला वाटते ही पावभाजी मी करायला सुरू केली आहे 9:15 वाजता. मी इंस्टा बघत बसले होते आणि इंस्टाग्रामला पावभाजीची एक रील आली आणि मला ती खूप छान वाटली, म्हणून मी लगेचच ती सचिनला दाखवली. म्हटलं बघा तुमच्या तोंडाला पाणी सुटतं आहे का, म्हणून त्यांना दाखवली. तर ते मला म्हणले चल आता कर तू पावभाजी, कारण मला पावभाजी खाऊ वाटली आणि तू खरंच खूप छान पावभाजी बनवतेस. आणि काय मग मलाही पावभाजी खाऊ वाटलीच होती. उशीर झाला होता, पण तरी आता खाऊ वाटलं त्याला काय करायचं, म्हणून म्हटलं चला पावभाजी करायला घ्यावी. घरामध्ये बाकी सगळं सामान होतं, फक्त पाव आणि अमूल बटर वगैरे आणायचं होतं. आम्ही लगेच जाऊन ते सामान घेऊन आलो आणि मी लगेचच पावभाजी करायला सुरुवात केली. आणि इतक्या गडबडीत सुद्धा खूप छान पावभाजी मी बनवणार होते. म्हटलं चला रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करावी. चला, माझा बटाटा सगळा चिरून मी कुकरमध्ये टाकून घेतला आहे, एकदा धुवून घेतला आणि त्यामध्येच मी वाटाणा टाकून घेतला होता. जो भिजवलेला वाटाणा आपल्याला मटकी वगैरे वाल्यांकडे मिळतो ना, तो. मी शेंगा आणल्या नव्हत्या, कारण तो सोलायला वेळ लागतो आणि या वाटाण्याने सुद्धा पावभाजीला सेमच चव येते. जे आपण फुलगोबी फ्लॉवरची भाजी ती उकडायला टाकली होती ना, ती सुद्धा गाळून व्यवस्थित धुवून मी कुकरमध्येच ॲड केली आहे. आणि कुकरच्या आता एकदम निवांतमध्ये 5-6 किंवा 7 शिट्ट्या झाल्या ना तरी चालते, कारण पावभाजीसाठी थोड्याशा जास्ती शिजलेल्या भाज्याच आपल्याला लागतात. आणि अशा गडबडीच्या वेळेस अगदी लाईफ सेविंग किंवा गेम चेंजिंग मशीन म्हणलं तर ही मशीन माझ्यासाठी आता खूप उपयोगाची झाली आहे. कोणतीही भाजी चिरायची म्हणलं ना तर यामध्ये आरामात चिरते आणि पावभाजीसाठी तर ही एकदम बेस्ट मशीन आहे. मस्त असे ढबू मिरचीचे मोठे मोठे तुकडे करून त्यामध्ये टाकले आणि एका मिनटामध्ये 3 ढबू मिरच्या सगळ्या माझ्या चिरून झाल्या. अगदी हातानेही चिरून एवढी बारीक ढबू मिरची चिरली गेली नसती, इतकी सुंदर आणि बारीक ढबू मिरची या मशीनने चिरली गेली. याच पद्धतीने सेम आता टोमॅटो आणि कांदाही मी चिरून घेणार आहे. आणि पावभाजी करण्यामध्ये ना सगळ्यात जास्त वेळ जातो सगळ्या भाजी वगैरे कटिंग करण्यासाठी. आता ह्या मशीनमुळे माझी सगळी कामं पटापट होत आहेत, त्यामुळे आता चला कांदा आणि टोमॅटो पटपट चिरून घेते. एका साईडला बटाटाही उकडत आला आहे आणि त्याच्याही भरपूर शिट्ट्या झालेल्या आहेत. आता हे चिरून झाल्यानंतर गॅसही बंद करेन. आपण स्वयंपाक गडबडीमध्ये करत असलो तरी आपण कट्ट्यावरती घाणही करायची नाही आहे, कारण त्यानंतर ते आपल्यालाच उचलायचे. त्यामुळे आपल्याला स्वयंपाकाबरोबर स्वच्छताही करायची आहे. चला, मस्त तिरंग्याच्या कलरमध्ये सगळ्या भाज्या आपल्या चिरून झालेल्या आहेत आणि आता लगेचच मी पातेलं ठेवून गॅसही चालू केलेला आहे. कांदा, टोमॅटो आणि ढबू मिरची शिजायला थोडासा जास्तीचा वेळ लागतो, त्यामुळे मी पटापट सुरुवात करते. आता पातेलं तापलं आहे, त्यामध्ये थोडंसं अमूल बटर आणि थोडंशी तेल असं दोन्ही एका सेम प्रमाणामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये सगळ्यात पहिले कांदा टाकायचा आहे.
कांदा टाकल्यानंतर अगदी थोडासा लाल होईपर्यंत कांदा परतला आणि त्यामध्ये लगेचच ढबू मिरची टाकून घेतली. दोन्हीही थोडंसं परतून घेतलं आणि त्यामध्ये टोमॅटो टाकून घेतला. टोमॅटो थोडासा परतून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थितपणे अगदी 5 ते 7 मिनटं भाजी व्यवस्थित गाळ होईपर्यंत शिजवून द्यायची. आता नुसती पावभाजी तर आपल्याला काही जात नाही. पावभाजीसोबत मसाले भात झालाच पाहिजे. त्यासाठीच एक साईडला कांदा टोमॅटो चिरून ठेवला. तोपर्यंत कुकरही छान गार झालेला आहे. बघा बटाट्याचे साल काढलेल्याचा फायदा झाला की नाही. आता बघा लगेचच आपण सगळ्या भाज्या मॅश करून घेऊ शकतो. हातावरती मस्त गरम गरम वाफ येत होती आणि भरपूर चटके लागत होते. तरी ही सगळी भाजी मॅश करून घेतली. भिजवलेल्या वाटाण्यांमध्ये थोडासा हिरवा कलर टाकलेला असतो, पण ठीक आहे चला, मिरची पूड वगैरे टाकल्यानंतर तो कलर निघून जाईल. भाज्याही मस्त अशा गाळ शिजलेल्या आहेत. आता लगेचच त्यामध्ये सगळे मसाले टाकून घ्यायचे. त्यामध्ये मी थोडेसे जिरे टाकलेले आहेत. आता लेट जिरे टाकलेत, पण ठीक आहे चला. जिरे टाकल्यानंतर थोडीशी हळद टाकली आणि एक 10 रुपयांचं मिरची पूडचं पाकिट आणलं होतं. त्या अख्खं मिरची पूडचं पाकिट मी टाकलेलं आहे. थोडीशी चढतीच मी भाजी केली होती, कारण की आता चला आपल्याला तिखट खायला तर जाम आवडतं. त्यानंतर एक एव्हरेस्टचा पावभाजी मसाला आणला होता, त्याचंही मी अख्खं पाकिट टाकून दिले, कारण भाजीचं प्रमाण माझं थोडं जास्तीच होतं, कारण सचिनने मला आधीच सांगितलं होतं भाजी आपल्याला सकाळी नाश्त्याला राहिली पाहिजे, एवढी जास्त भाजी कर. आणि तसंही सचिनला भाजी खूप जास्त आवडते पावभाजीची, त्यामुळे ते उद्या सकाळी भाजी खाणार आणि मीही जास्त भाजी खाते, त्यामुळे अर्ध पातेलं तरी भाजी मला करायचीच होती. आणि आता पावभाजी करून करून मला छान अंदाज आलेला आहे, त्यामुळे तुमच्या अंदाजासाठी मी सांगते की जर 2 किंवा 3 माणसांच्या भाजीसाठी आहे ना, जी मिरची पूड आणि पावभाजी मसाला असतो ना, तो 2 किंवा 3 चमचे टाकला ना तरीही चालतं. थोडी चढती भाजी आपल्याला तर चालतेच. मस्त असं सगळी मॅश केलेली भाजी त्यामध्ये टाकून घेतली, थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि झाली आपली भाजी तयार. थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आणि झालं. मीठ थोडंसं कमीच टाकायचं, कारण पावभाजी मसाल्यामध्ये पण मीठ असतंच आणि अमूल बटरमध्येही थोडंसं मिठाचं प्रमाण असतं, त्यामुळे चवीपुरतं व्यवस्थित बघून मीठ टाकायचं आणि भाजी तयार झालेली आहे. आहाहाहा, वास तर एक नंबर येतो भाजीचा आणि भाजी दिसायलाही एक नंबर दिसते. थोडीशी वरून कोथिंबीर टाकली आणि थोडंसं अमूल बटर आणि भाजी मस्त अशी थोडा वेळ 5 ते 6 मिनटं मस्त अशी शिजू द्यायची एकदम बारीक गॅसवर आणि झाली भाजी तयार. फक्त 36 मिनिटं झालेले आहेत आणि आपली पावभाजी पण तयार आहे. अगदी कुकर लावण्यापासून ते भाजी पूर्ण शिजेपर्यंत पूर्ण भाजी रेडी झालेली आहे. सॉरी, मी मीठ टाकायचं विसरले. पाव भाजून घ्यायचे, पण ते आता सचिन आल्यानंतरच भाजून घेईल. पण वरचे पराठे 36, 4, 5, 9 मिनिटं 10 मिनिटांमध्ये तुम्ही 2 डझन पाव तरी आरामात भाजू शकता. त्यामुळे आणखीन 10 मिनिटं शिल्लक आहेत आणि आपली पावभाजी रेडी झालेली आहे. चला, एक साईडला भात करायचा मला, मसाले भात, कारण पावभाजी सोबत मसाले भात इज मॅन्डेटरी. त्यामुळे मसाले भात फोडणीला घालून घेते. पावभाजी बनवता बनवता माझी सगळी मसाले भाताची सुद्धा तयारी बऱ्यापैकी करून झालेलीच आहे, त्यामुळे आता त्याचंही काही टेन्शन नाही. वाटाणा आणि बटाटा थोडासा ठेवायचा होता, पण म्हणलं चला त्यात आहेच, तर म्हणलं नको यामध्ये ठेवायला आणि नको यामध्ये पण बटाटा टाकायला. ऑलरेडी त्यामध्ये भरपूर बटाटा आहे, त्यामुळे मसाले भात अगदी साधाच करू. पावभाजी बनवायला सुरू केले तेव्हा सोयाबीन पण भिजत घातले होते, ते सुद्धा एकदम व्यवस्थित भिजले. मला अख्खे सोयाबीन खायला आवडत नाही, त्यामुळे मी प्रत्येक सोयाबीनचे 2-3 तुकडे करून भातामध्ये टाकत आहे
भातामध्ये जास्त काही भाज्या टाकल्याच नव्हत्या. म्हटलं चला भाजलेले थोडेसे शेंगदाणे होते तेही टाकून घेऊया आणि लगेचच भात कुकरला लावून टाकू. चला माझा भात तर लगेचच होईलच. पण आता बघा हा व्हिडिओ ना 45 मिनटाचा होता. पण हा व्हिडिओ मी एडिट करून व्यवस्थित व्हॉइस ओव्हर करून जे पाहिजे त्या क्लिप्स फक्त घेऊन असं सगळं एडिटिंग वगैरे करून फक्त तुमच्यापर्यंत 10 ते 12 मिनटाचा व्हिडिओ पोहोचवत आहे. आणि एडिटिंग करण्यामध्ये ना खरंच खूप जास्त कष्ट असतात. त्यामुळे ना माझा व्हिडिओ आणि माझे एफर्ट्स तुम्हाला कसे वाटतात ना मला नक्की कमेंट्समध्ये सांगत जावा. मी तुमच्या कमेंट्सचे खूप जास्त वाट बघत असते. माझ्या व्हिडिओमध्ये काही चुका होत असतील, माझ्या स्वयंपाकामध्ये काही चुका होत असतील, माझ्या बोलण्यामध्ये जर काही चुका होत असतील तर त्याही मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. मी अजिबात त्याचं वाईट वाटून घेणार नाही. पण तुमच्या कमेंट्सने मी नक्कीच माझ्यामध्ये सुधारणा करेन आणि आणखीन जास्त छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोच करण्याचा प्रयत्न करेन. माझे व्हिडिओ थोडेसे इरेग्युलर होत आहेत कारण की माझं थोडंसं जे काही मी नवीन सुरू केलेलं आहे त्या गोष्टींना थोडंसं ॲडजस्ट होताना मला वेळ होतो आहे. पण मी नक्कीच लवकरच रेग्युलर अगदी रोजच्या रोज व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोच करण्याचा प्रयत्न करेन. एक टायमिंग ठरवेन आणि तेही तुम्हाला नक्की सांगेन की कोणत्या टायमिंगला माझा व्हिडिओ येईल. तोपर्यंत मला छान असं सपोर्ट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कंप्लीट 45 मिनिटं 33 सेकंद झाल्यात आणि माझी पावभाजी मसाले भात दोन्ही रेडी आहे. सचिन असताना तर खूप मध्ये मध्ये केलं असतं त्यामुळे माझं काम लवकर झालं नसतं. पण आज माझी फास्टमध्ये आणि खूप छान पावभाजी करून तयार आहे. आणि मी केलेली पावभाजी ना खूप जणांना आवडते. खरंच मला खूप वाटतं की तुम्ही पावभाजी खायला असायला हवं होतं. पण असू दे, जेव्हा कधी आपली भेट होईल ना तेव्हा मी नक्की तुम्हाला पण पावभाजी करून खायला घालेल. तर कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा. चला बाय.